अलिबाग मुरुड रोहा मतदारसंघ चणेरा विभागामध्ये महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार आणि शेकापच्या चित्रलेखा पाटील यांनी गावागावात घेतलेल्या प्रचार सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि जोरदार प्रतिसाद मिळतोय। दरम्यान रायगड जिल्ह्यातील अलिबाग मतदारसंघात शेकापच्या उमेदवार चित्रलेखा पाटील यांनी सोमवारी चणेरा, न्हावे, खैरे, महादेव खार यांसह अनेक गावात प्रचार सभा घेतल्या। यावेळी चित्रलेखा पाटील यांचं बैलगाडीमध्ये मिरवणूक काढण्यात आली। यावेळी चित्रलेखा पाटील यांची बैलगाडीमध्ये मिरवणूकही काढण्यात आली आणि त्यांचं जंगी स्वागत हे महिलांनी केलं। चणेरा इथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितलं की इथल्या विद्यमान आमदारांनी विकास कामं केली नाहीयेत। महेंद्र दळवी यांच्यावर त्यांनी सडकून टीका केली। माझी ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर आहे। माझ्या पाठीशी महाविकास आघाडीची मोठी ताकद आहे, त्यामुळे जनता माझ्या पाठीशी असल्यानं माझा विजय हा निश्चित असल्याचं त्यांनी यावेळी बोलून दाखवलं। मला 100% विश्वास आहे, कारण की माझ्यासोबत महाविकास आघाडी आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची सेना आहे, माझ्यासोबत काँग्रेस आहे। त्याच्यामुळे मला नक्की विश्वास आहे आणि शेका पक्षाचा कार्यकर्ता पेटून उठलाय, त्याला या गद्दारांचा बदला घ्यायचा आहे। म्हणून मला 100% विश्वास आहे की आमची सीट येणार आणि समोर आपल्याला दिसतं की बंडखोरी पण झाली आहे आणि आम्ही मंडळी एकत्र होतो। इथल्या विद्यमान आमदारांनी अजिबात कामं केलेली नाही आहेत। त्यांनी हाऊसमध्ये प्रश्न सुद्धा विचारलेले नाहीत। प्रश्नच नाही विचारले तर उत्तरं कशी मिळणार? त्याच्यामुळे त्यांनी कामं केलेली नाहीत। त्यांना आपण गुवाहाटीला पाहिलं, प्लेनमधनं 50 खोके घेऊन येताना पाहिलंय। माझी विजन आहे, माझं काम लोकांनी पाहिलंय, ते एज्युकेशन क्षेत्रात असो, कोविडमध्ये असो किंवा एरवी सुद्धा पाहिलंय। शेका पक्षाच्या जयंत भाईंचं काम तुम्ही पाहिलंय, मी त्या पद्धतीनेच पुढे काम करीन। चणेरा विभागात विशेष करून मला एक चांगली CBSE शाळा बनवायची आहे। मला या ठिकाणी एक चांगलं बचत गट भवन बनवायचं आहे। मी बाहेरगाव फॉरेनहून, मी चांगली शिकलेली असल्यामुळे फॉरेनहून मी महिलांसाठी मोठं काम आणणार आहे त्यांच्या हाताला, आणि त्यांना त्यातनं रोजगार निर्मिती कशी होईल 200-500 महिलांना, याचा माझा पुढच्या काळात प्रयत्न आहे। मुलींना मी सायकल वाटले आहेत, तर सायकल वाटप असो किंवा घरकुल असो, घरकुलं आम्ही स्वखर्चाने देतो, मी आणि नुपाल जेट, तर ती घरकुलं आम्ही यापुढे सुद्धा देऊ, ही माझी विजन आहे। आणि कोणत्याही गोरगरिबांवर अत्याचार नाही होणार याच्यासाठी मी कटिबद्ध राहील आणि सगळ्या जाती धर्मांना, पंथांना, महिला पुरुषांना समानतेने पुढे कसं नेता येईल याच्यासाठी मी कटिबद्ध राहील।